मी आज माझ्या नवऱ्याच्या फर्माईशीप्रमाणे कोळंबी फ्राय बनवत आहे. त्यासाठी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये हळद, मीठ आणि चिंचेचा पल्प ॲड करून मिक्स करून घेतलं आहे. नंतर चटणी पावडर, धने पावडरही ॲड करून मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर आणि थोडं अद्रक घेतलं आहे. ते वाटून घेतल्यानंतर तेही मी त्यात ॲड करून छान मिक्स करून घेतलं आहे. आता ते मॅरिनेट होत साईडला ठेवल्यानंतर कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि टमाटेही साईडला मी कापून घेतले आहेत. आता पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे ॲड करायचे आहे. त्यानंतर कांदा घातल्यानंतर त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे. थोडंसं भाजल्यानंतर त्यात टमाटे ॲड करायचे आहेत. त्यालाही छान परतून घ्यायचं आहे. मी ते लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यात मीठ घातलं होतं. आणि आता त्यात कोळंबी ॲड करायची आहे. तिलाही छान परतून घेतल्यानंतर त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे. झाले तुमचे कोळंबी फ्राय रेडी. या जेवायला.